आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळी मैदानं आणि खेळाची भूखंड खासगी व्यक्ती किंवा सत्ताधाऱ्यांच्या मित्रांना दिल्याचा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे। उद्या संध्याकाळी नेव्हल डिसूच्या फुटबॉल मैदानाजवळ सर्वजण जमणार असल्याचं देखील आदित्य ठाकरे म्हणाले। उद्या संध्याकाळी 5 वाजता नेव्हल डिसूचा फुटबॉल टर्फ इथे आम्ही सर्व मुंबईकर जमणार आहोत। वेगळ्या वेगळ्या पक्षांना मी आमंत्रण केलेलं आहे। सगळे एनजीओ, सगळे मुंबई प्रेमी लोकांना, मोकळी मैदानं जे वाचवतात त्यांना सगळ्यांना आमंत्रण केलेलं आहे। गेल्या 4 वर्षांमध्ये मुंबईत जवळपास 17 ते 18 मोकळी मैदानं ही भाजपने ढापलेली आहेत। आज जिथे आलेलो आहे, ज्या आपण प्लॉटवर बसलेलो आहे, खरं तर हा प्लॉट इथेच पेट्रोल पंप पण होऊ शकतं, गॅस स्टेशन पण होऊ शकतं आणि समोर जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं रिझर्वेशन आहे ते न बदलता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच राहू शकतं। इथे एक शाळा आहे, त्या शाळेला त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून आता जागा देऊ केलेली आहे। ठीक आहे, ते आम्ही समजू शकतो मोकळ्या मैदानासाठी केलं असेल, पण ते मोकळं मैदान शाळेचं आणि हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तसाच ठेवून इथे खरं तर पेट्रोल पंप, गॅस स्टेशन सगळं काही येऊ शकतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।